नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। 21 आणि 22 एप्रिल 2025 रोजी झीशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या। या धमक्यांमध्ये डी कंपनीचा उल्लेख असून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे। धमकी देणाऱ्या व्यक्तीकडून दर 6 तासांनी नवीन ईमेल पाठवत असल्याचा दावा झीशान सिद्दीकी यांनी केला आहे। विशेष म्हणजे या धमक्यांमध्ये जो हाल तुझ्या बापाचा झाला तसाच तुझा होईल असे धक्कादायक वाक्य वापरण्यात आले आहे, ज्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी याचा संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या धमक्यांनंतर झीशान सिद्दीकी यांनी तात्काळ बांद्रा पोलिसांकडे तक्रार दाखल केली। मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे। झीशान यांनी माध्यमांशी बोलताना संशय व्यक्त केला की हा कट त्यांच्या राजकीय कार्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न असू शकतो। पोलीस सध्या ईमेलच्या स्रोताचा शोध घेत असून या प्रकरणात डी कंपनी किंवा अन्य गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग आहे का याची चौकशी करत आहेत। झीशान सिद्दीकी यांना मिळालेल्या या धमक्या मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अवघ्या काही महिन्यात त्यांच्या कुटुंबाला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न राजकीय षडयंत्राची शक्यता दर्शवतो। पोलीस तपासातून यामागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे।